नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. पश्चिम बंगालमध्ये 2 दिवसापूर्वी जे घडलं, 2 दिवसापूर्वी काय कालच, म्हणजे अतर्क्य. म्हणजे काय बोलावं ह्याच्या बाबतीमध्ये आणि कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्याव्यात, अक्षरशः डोकं चालत नाही, मेंदू चालत नाही. ईडीचं एक रेड तिथं पडलेली आहे आणि त्यांची जी काही प्रोसिजरप्रमाणे काम चालायचं ते चाललेलं आहे. आपॅक नावाच्या त्या ज्या संस्थेच्या कार्यालयावरती ही धाड पडली. आणि असे कुठलीही जेव्हा ही काही प्रक्रिया रात्रीतून घडत नसते, म्हणजे प्रत्यक्ष पडलेली रेड ही न सांगता पडलेली असते, पण त्याची कागदपत्र, त्याच्या मान्यता हे सगळं आधीच झालेलं असतं. त्याच्यावरती तयारी झालेली असते. कुठल्याही प्रकरणामध्ये अचानक ईडीला रात्रीतून स्वप्न पडलं आणि त्यांनी धाडी घातल्या असं होत नाही. बरेच दिवस त्या सगळ्या प्रकरणावरती विविध पद्धतीने विचार चालू असतो. त्याची फाईल तयार झालेली असती. त्याचे विशिष्ट पद्धतीचे पुरावे सगळे त्यांनी शोधून ठेवलेले असतात. आणि जवळजवळ शेवटचा भाग म्हणून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जिथे संशय आहे त्या ठिकाणी रेड टाकली जाते. आणि ती रेड टाकल्याच्या नंतर तिथले कागदपत्र, तिथल्या सगळ्या गोष्टी ताब्यात घेतल्या जातात. त्याची छाननी केली जाते. या सगळ्याचं एक पद्धतीनं शूटिंग होत असतं. म्हणजे असं नाही की ईडीवाले गेले दरोडेखोरासारखे एखाद्या घरातला माल लुटला निघून गेले. तसं पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यामध्ये आयपॅकच्या ऑफिसमध्ये जेव्हा ही रेड पडलेली असताना अचानक दुपारी मुख्यमंत्री पदी प्रत्यक्ष सध्या आहेत, माजी मुख्यमंत्री वगैरे नाहीत किंवा त्यांच्याकडे सध्या काही कारभार नाही असं नाही, प्रत्यक्ष आत्ताच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी अचानक जिथे ती धाड पडलेली आहे तिथे घुसतात. ईडीचं काम चालू असताना अचानक तिथली एक फाईल उचलतात आणि आपल्या असं जवळ छातीशी धरून सरळ निघून जातात. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एरवी अगदी सर्वसामान्य माणसांनी छोटी मोठी जरी एखादी कृती केली तरी सरकारी कामात अडथळा हा गंभीर गुन्हा त्याच्यावरती दाखल होतो. मी स्वतः तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. 2013ला आम्ही ज्या रस्त्याचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये एक सरकारी गाडी अडकली आणि त्या आमच्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एक क्लॉज काय होता, सरकारी कामात अडथळा. का तर आम्ही रस्ता बंद केलेला होता, त्यासाठी परवानगी घेतलेली नव्हती असं पोलिसांचं म्हणणं. ठीक आहे, पण एक सरकारी गाडी त्या काळात तिथं आली, ती सरकारी गाडी तिथे अडकली आणि आम्ही त्या सरकारी गाडीनं जे काम करायचं होतं ते करण्यामध्ये अडथळा आणला. म्हणजे आम्ही सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झाला. ते पुढं काय झालं ते आता सांगत बसत. कुठलाही सर्वसामान्य माणूस हा सरकारी कार्यालयात त्याच्याच कामासाठी गेलेला असेल, त्याचंच काम होत नाही, पण तो जर काही तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही पद्धतीनं काही जर वागला, बोलला, तर हे बिनधास्तपणे त्याच्यावरती सरकारी कामात अडथळा नावाचा गुन्हा दाखल करू शकतात, करतात. आणि इथं एक प्रत्यक्ष पदावरती असलेला मुख्यमंत्री, केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या एका विभागाचे अधिकारी, त्यांचं विहित कर्म करत असताना ते काही मजा करत नव्हते तिथे. त्यांनी त्यांच्या मनानं धाड टाकलेली नव्हती तिथे. आणि बिनधास्तपणे तुम्ही तिथं जाऊन सरळ सरळ ती एक फाईल उचलता. त्याच्यातली ती किती महत्वाची आहे, त्याच्यामध्ये काय गुप्त माहिती आहे, डाटा, हे सगळं नंतर होत राहील. पण तुम्ही हे पद्धतीची वागणूक, तुम्ही पदसिद्ध मुख्यमंत्री आहात, पक्ष वगैरे सगळं निवडणूक होईपर्यंत असतं. तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री पदाची, मंत्रिपदाची, कुठल्याही अशा उच्च पदाची शपथ घेता तेव्हा आपोआपच तुमची ही सगळी बंधनं गळून पडतात. ही सगळी तुमच्यावरची लेबल निघून जातात आणि तुम्हाला एक लोकप्रतिनिधी, सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून तिथं बसायचं असतं. आणि ही एक मुख्यमंत्री पदावर बसलेली व्यक्ती अचानक सगळं विसरून, लहान लेकरं जसे एखाद्याकडे जाऊन घुसून, हे तू माझं घेतलेलं होतं, आता मी माझं घेऊन चाललो वगैरे, असं घरात घुसून कोणाच्या किंवा याच्यात घुसून काही करावं असं. अरे काय! आणि मी परत सांगतो ना, मला असे गेल्या काही दिवसांमध्ये जेव्हा मी या चर्चा आवर्जून पाहतो, व्हिडिओ करायचे असतात म्हणून, आणि त्याचे समर्थन करणारे लोक पाहिल्याच्या नंतर कळत नाही की आपण काय करावं, आपलंच डोकं बडून घ्यावं, आपलेच केस उपटून घ्यावेत. ते मुख्यमंत्री दिल्लीचे तेव्हा असलेले अरविंद केजरीवाल असे अचानक जाऊन उपोषणाला बसायचे. अरे तू स्वतः मुख्यमंत्री आहेस ना. कारण की पोलीस खातं कसं केंद्राच्या अखत्यारीत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याच राज्यात आपलाच मुख्यमंत्री जाऊन बसतो रस्त्यावरती. आणि तिसरं उदाहरण हे डीएमकेचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन. त्यांच्या उच्च न्यायालयाने त्या मदुराईच्या त्या डोंगरावरती देवा लावण्याच्या बाबतीमध्ये कोर्टाने आदेश केले
आणि हे ते न पाळता आपल्या पोलीस खात्याला सांगतात की तिथे 144 कलम लागू करा, संचारबंदीचं जे काही कलम आहे ते, म्हणजे प्रत्यक्ष न्यायालयाच्या विरोधात आहे. ते कमी पडलं म्हणून काय मुख्यमंत्री उठतात आणि सरळ जाऊन त्या न्यायाधीशाच्याच विरोधात इम्पिचमेंट महाभियोगाचा खटला दाखल करून त्याच्यावरती प्रस्ताव देऊन येतात राज्यसभेमध्ये. अरे म्हणजे हे काय चाललंय काय? जे पदावरती बसलेले व्यक्ती आहेत प्रत्यक्षामध्ये, त्यांच्यावरती ज्या संविधानिक जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणे असं आपण म्हणतो, संविधानाच्या बाबतीमध्ये तुम्ही असं वागायला लागलात. ममता बॅनर्जी काय, MK स्टॅलिन काय, अरविंद केजरीवाल काय, तुमचं इतकं ते काय जे सत्तेच्या बाबतीमधलं किंवा राजकीय विरोध इतकं डोक्यामध्ये भिनलेलं आहे, इतके आंधळे झालेले आहे ते. ममता दीदीचा तर थैथयाट चाललेला आहे. यापूर्वी सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये ते निमित्त करून ह्यांनी केंद्राच्या वेगवेगळ्या खात्यातल्या अधिकाऱ्यांना कसं काम करू दिलेलं नाही, किंवा SIRच्या मध्ये सुद्धा प्रचंड अडथळे कसे आणलेले. ह्या सगळ्यातून ह्यांना जो ठरवून संघर्ष करायचा आहे दिसतं असं आहे चित्र. ह्या प्रत्यक्ष एका घटनेपुरती मी समीक्षा नाही करणार त्यांची. आधी पण तुम्ही बघा, म्हणजे ठरवून केंद्राच्या विरोधामध्ये इतकं टोकाला जायचं, इतकं काही विचित्र वागायचं, म्हणजे की त्यांनी आणीबाणी त्या राष्ट्रपती राजवट लागू करावी, किंवा हिला तुरुंगात टाकावं, किंवा यांच्यावर कारवाई करावी, आणि परत मग छाती बळवायला मोकळे. म्हणजे हे जे काही हे अशाच पद्धतीने अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या निवडणुकीच्या आधी वागत होते. शेवटी ते तुरुंगात गेले, तरीही लोकांची काही सहानुभूती मिळालीच नाही. जे व्हायचे ते व्हायला सगळ्यांना माहिती. ममता बॅनर्जीच्या बाबतीमध्ये काही वेगळं व्हायची शक्यता नाही. हळूहळू त्या अशा पद्धतीनं जो काही बहुतांश मतदार हे काठावरती असतात. मी तुम्हाला ह्या निमित्तानं परत एक कटू वास्तव सांगतो. ह्या विरोधी पक्षांना ते पचत नाही. आता जे सत्ताधारी ते विरोधात असताना त्यांनाही पचत नव्हतं. भारतामध्ये एक कट्टरपंथी आपण ज्याला मतदार म्हणतो, हक्काचा मतदार म्हणतो, असा मर्यादित आहे फार. मग तो काँग्रेसवाला असो, किंवा त्याच्या विरोधामध्ये भाजपवाला, किंवा आताच्या भाषेमध्ये भाजपला NDAला मतदान करणारे आणि त्याच्या विरोधातले जे कोणी आहे ते आपोआपच इंडिया आघाडी नावाच्या ते जे काही सगळं कडबोळ तयार झालेलं त्याला प्रतिसाद देणारे, असे 2 भागात विभागले गेलेले मतदार आहेत. पण हे मर्यादित आहेत. फार मोठ्या प्रमाणामधला मतदार असा असतो की जो काठावरती असतो आणि तो बघतो सगळं, त्याच्या पद्धतीनं आकलन, त्याचं काय जे काय असायचं ते, त्याचं निरीक्षण, त्याचा अनुभव, ह्या सगळ्यातून तो मतदार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निर्णय घेतो. बहुतांश वेळा हे दिसून आलेलं आहे. दोन्हीकडचे कट्टरपंथी मतदार बाजूला ठेवा, हा जो काठावरचा मतदार आहे तो अतिशय सुज्ञपणे त्याच्या पदरामध्ये ज्याचं त्याचं माप घालत असतो. आता परिस्थिती अशी आहे की जर असा थैथयाट ममता दीदी करणार असतील, त्या मेडिकल कॉलेजच्या प्रकरणात सुद्धा असं झालं होतं, कठुआचा बलात्कार, सगळे तुम्ही प्रकरण तिथले काढून पहा. जय श्रीराम लोकांनी म्हणलं म्हणून त्यांच्यावरती कसे दावे दाखल केले गेलेले होते. एखादं कार्टून काढलं म्हणून तुम्ही त्या व्यंगचित्रकाराला कसं तुरुंगात टाकलं होतं आणि एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी करतात. परिस्थिती अशी आहे की ह्या जो काठावरचा मतदार आहे त्याची सहानुभूती पूर्णपणे गमावत आहे. भाजपच्या हक्काचे असलेले त्यांचे आणि ह्यांचे स्वतःचे असलेले, ह्याच्या मध्यभागी असा जो फार मोठा मतदार असतो, तो मतदार पूर्णपणे ममताकडून निघून जायची शक्यता ह्यांच्या अशा ह्या वेगवेगळ्या वागण्यामुळे दिसते आहे. अजून एक जो मतदार आहे तो पहिल्यांदाच असं चित्र दिसतं आहे. रोहिंग्या आणि हे बाकीचे सगळे जे बदमाश घुसखोर होते ते इथल्या संसाधनावरती कसं सगळं पूर्णपणे ते खाऊन टाकतात, त्यांचाच अधिकार कसा आहे, आम्हाला कसं त्या बदल्यात मिळत नाही, ही स्थानिक मुसलमानांची भावना आहे. ममता बाहेरून आलेल्या मुसलमानांचं ज्या पद्धतीनं कौतुक करतात, घुसखोरांचं त्यांना सगळे लाभ देतात आणि आपल्यालाच मिळत नाही, बदनाम मात्र आपण मुसलमान म्हणून होतो. याच्यापेक्षा आपण ह्यांच्या नादालाच न लागलेलं बरं आणि ह्यांना धडा शिकवला पाहिजे, ही भावना मुसलमानांमध्येच वाढती आहे. अगदी या छत्रपती संभाजीनगरचं पण मी तुम्हाला उदाहरण सांगतो. दलित आणि मुस्लिम पहिल्यांदाच त्यांचं हिताच्या म्हणून जे डिमडिम वाजवणारे, डमरू वाजवणारे जे लोक होते त्यांच्यापासून दूर जाऊन तुम्हाला भाजपला विरोध करायचा ना, काँग्रेस काय किंवा अजितदादांची राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह, ते मला दलित वस्त्यांमध्ये आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये आता दिसते आहे जास्त करून.
ते केवळ आणि केवळ आपल्या हिताच्या नावाखाली म्हणून हे जे आपल्या ह्यांनी जे दुकान मांडलं, जसं MIMनी मुस्लिम हिताच्या नावाखाली म्हणून मुस्लिमांच्या हिताचं वाटोळं केलं. आणि वंचित बहुजन आघाडी असो, RPIचे विविध गटतट असो, मायावती असो, या सगळ्यांनी दलितांचं वाटोळं केलं. ही दलितांमधली मुसलमानांमधली भावना मी तुम्हाला सांगतो. पश्चिम बंगालमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर काठावरचे तर मतदार ममताकडून जातील, पण दलित आणि मुस्लिम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ममतांच्या ऐवजी त्यांना जो दुसरा पर्याय उपलब्ध आहे, काँग्रेस तर मला मुश्किल वाटते तिथं रिवाईज होणं, काँग्रेसचा दुसरा विरोधी पक्ष दिसत नाही, हे सुद्धा मतदार उद्या केवळ ममतांच्या ह्या वागण्यामुळं तिथं भाजपकडे वळले तर आश्चर्य वाटून देऊ नका. बघूयात काय होतं ते तिथल्या निवडणुकांमध्ये. पण हे जे काही ज्या पद्धतीचं ममतांचं वागणं आहे, इंडिया आघाडीतल्या जबाबदार राजकीय नेत्यांचं वागणं आहे, ते निषेधार्ह आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक